महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक सर्वसामान्यांना हकनाक प्राणाला मुकावे लागले असून काही जण जखमी झाले आहेत. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या कायद्यामुळे बिबट्याविरोधात वन विभागाला ठोस पावले उचलता येत नसून या कायद्यात सुधारणा करून सूची 1 मधून बिबट्याला वगळण्यात यावे अशी आग्रही मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. प्राणी संरक्षण, वन्यजीव संरक्षण हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, परंतु ज्यावेळी आपण मनुष्यजीव महत्वाचा का प्राण्याचा जीव महत्वाचा हा विषय येतो, तेव्हा मला असं वाटतं की मनुष्य प्राणी आहे, मनुष्य जीव आहे, त्याला महत्व द्यायला पाहिजे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 जो वन्य प्राण्यांचं संरक्षण करण्यासंदर्भात, त्यांना पकडू नये, त्यांना इजा करू नये, त्यांच्यावर काही गोष्टी कारवाई करू नये, अशा पद्धतीने सूची 1 मध्ये बिबळ्याचा उल्लेख आहे. मला असं वाटतं की आता लोकांच्या जीवावर बेतलेलं आहे. अगदी नाशिक, बीड, नागपूर, पुणे, आपण पाहतोय अगदी पालघर, रायगड, बिबटे अगदी मनुष्य वस्तीत येत आहेत, हल्ला करतायत. स्त्रियांना, लहान मुलांना गळ्यामध्ये काटेरी बोंब घालावा लागतोय. आणि मला असं वाटतं की 1972चा हा जो नियम आहे त्यामुळे ते त्यांच्यावरती गोळी घालू शकत नाहीयेत, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि त्यामुळे जे काही खात्याचे कर्मचारी असतील, पोलीस असतील, ते थोडे हतबल झालेले आहेत, कारण यामध्ये 7-7 वर्षाच्या शिक्षा आहेत. मला असं वाटतं त्या सूचीमधून बिबळ्या वगळावा आणि मनुष्य प्राण्याला प्रथम महत्व द्यावं. चुका कुणाच्याही असतील, परंतु निरपराध लहान लहान मुलांना उचलून नेलं जातंय, त्यांच्यावर हल्ला केला जातोय. आणि यापासून संरक्षण करण्याकरता जे कारवाई होऊ शकत नाहीये, तर त्याकरता 1972चा वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा आहे, त्यामध्ये सूची 1 मधून बिबळा वगळावा अशा पद्धतीचा 377 मध्ये माझा आज मुद्दा या ठिकाणी संसदेत मी घेतलेला आहे. आणि नक्कीच शासन या स्तरावरती विचार होईल. बाबा, तुमची सोसायटीची कामं संपेपर्यंत ना चहा गार होईल. हो. हे श्रुती, हे बघ, हे TGSB सोसायटी ऍप आहे. एका क्लिकवर सोसायटीचं बिल, नोटीस, मीटिंग्स सगळं व्यवस्थित मॅनेज होतं. म्हणजे सोसायटीची सगळी कामं आता स्मार्टली. TGSB सोसायटी ऍप, स्मार्ट सोसायटीसाठी स्मार्ट सोल्युशन. पाचपकाडी येथील एका इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या आधार हॉस्पिटलची लिफ्ट तळमजल्यावर कोसळून 4 जण जखमी झाल्याची घटना घडली. बुधवारी सायंकाळी 5:30च्या दरम्यान ही घटना घडली असून जखमींवर त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त आलेल्या घटनेच्या माहितीनुसार धर्मवीर मार्ग पाचपकाडी ठाणे पश्चिम या ठिकाणी संस्कार टॉवर ही 7 मजली इमारत असून पहिल्या मजल्यावर आधार रुग्णालय आहे. रुग्णालयातील रुग्णांकरिता वापरण्यात येणारी हायड्रॉलिक लिफ्ट पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर जाताना लिफ्टची चैन तुटून लिफ्ट तळमजल्यावर कोसळली होती. तमय पाटील वय 20 राहणार कल्याण, शुभांगी पाटील वय 41 राहणार कल्याण यांच्या पायाला व कमरेला दुखापत झाली आहे. ज्योतिका पाटील वय 60 राहणार कल्याण यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर केनके या बेजगम राहणार कापूरबावडी हे रुग्णालयातील वॉर्डबॉय असून त्यांच्या पायाला व कमरेला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच नौपाडा पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेतली. अपघातग्रस्त लिफ्टमध्ये एकूण 4 व्यक्तींना दुखापत झाली असून त्यांच्यावर आधार रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून
घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. विशेष मुलांना स्वावलंबी करण्यासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी जे सहकार्य लागेल ते करण्यासाठी जिल्हा प्रशासन कायमच पाठीशी राहील. तसेच या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या योजना असतील त्या योजनांचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी नेहमी सहकार्य राहील, असे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जागतिक दिव्यांग दिनी नमूद केले. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाचे आयोजन राम गणेश गडकरी रंगायतन येथे बुधवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपायुक्त उमेश बिरारी, दिव्यांग कला प्रतिष्ठानचे किरण नागती आदी उपस्थित होते. दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणणे यासाठी ठाणे महापालिका दिव्यांग कला केंद्र राबवित असलेल्या उपक्रमाचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी कौतुक केले. सुरुवातीला ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रार्थना सादर केली. दिव्यांग कला केंद्राच्या विजय जोशी यांनी अथर्व शिष्य सादर केले. तसेच यंदाच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे संपूर्ण कार्यक्रम हा पर्यावरणावर आधारित वृक्षवल्ली आम्हा सोयरी या शीर्षकाखाली करण्यात आला. त्यानंतर पल्लवी पाटील हिने मुगरा फुलला, केतकीच्या पनी तेथे, श्रावणात घननिळा, श्रुतिका भोईर हिने नाचरे मोरा, ऋतुजा गांधी हिने बीज अंकुरे अंकुरे, गारवा आदी एकापेक्षा एक गाणी सादर केली. तर धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी जा रे हट नटकट या गाण्यावर नृत्य सादर केले. यात रुद्राक्षी पवार, अर्पिता चव्हाण, आशिष कुमारी शर्मा, श्रेया यादव, अथर्व ठोंबरे, साकेत झा, नानक वाळुंज, तेजस परब आदी विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव ते राज्याभिषेक, लावणी, तबलावादन आदी विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच यावेळी ठाणे शहरात दिव्यांगासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जागतिक दिनाच्या दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने आज रोजी कार्यक्रम ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आला होता. विविध संस्था, सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर दिव्यांग विद्यार्थ्यांचे, दिव्यांग व्यक्तींचे सांस्कृतिक कार्यक्रम सध्या घेण्यात येत आहेत. त्याच पद्धतीने विविध जे उपक्रम दिव्यांग सामाजिक संस्थांमार्फत घेण्यात येतात तर त्याबाबत देखील इथे प्रदर्शनी, त्याच पद्धतीने त्यांचे परफॉर्मन्सेस इथे करण्यात आलेले. अतिशय चांगले उपक्रम ठाणे महापालिकेतर्फे आज इथे घेण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो आणि दिव्यांग मुलांसाठी फक्त सहानुभूती नाही तर संधी दिली जाते. महापालिकेचा हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम, ज्याच्यामध्ये दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा आयोजनाची एक संधी मिळत असते आणि त्यामुळे वृक्षवल्ली आम्हा सोयरे असा विषय घेऊन यंदा आपण या दिव्यांग दिनामध्ये कार्यक्रम सादर करतोय. त्याच्यामध्ये विविध सादरीकरण ही सगळी दिव्यांग मुलं करतायत. त्याच्यामध्ये काही दृष्टीहीन मुलं आहेत जी गाणी गातायत, जी साईड रिदम सांभाळतायत. काही ही दिव्यांग कला केंद्रातली मुलं आपली वेगवेगळ्या विषयावरचं नृत्य सादर करतायत. हे सगळं करत असताना महापालिकेचे आभार मानावेसे वाटतात. आज ह्या कार्यक्रमाला ठाण्याचे जिल्हाधिकारी जे आता सध्या
आठवडाभरावर तर अर्थात आयुक्ताचा सुद्धा त्यांच्याकडे चार्ज आहेत, ते श्रीकृष्ण पांचाळ साहेब. त्यानंतर अर्थातच उपायुक्त उमेश बिरारी असतील, अनघा कदम मॅडम असतील, जिद्द शाळेच्या अर्चना शेट्टे मॅडम असतील, ह्या सगळ्या उपस्थित तर होत्याच. मला असं वाटतं हा जागतिक दिव्यांग दिन ज्या पद्धतीनं ठाणे महानगरपालिका साजरी करते, येणाऱ्या दिवसामध्ये दिव्यांग कला केंद्र आणि ठाणे महानगरपालिका मिळून दिव्यांगांचं एक मोठं सेंटर जे आता उभं करते, त्याच्यामुळे होणार असं आहे की एक वेगळी गोष्ट, एक वेगळा इतिहास रचला जाईल आणि महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमधला महानगरपालिका नगरपालिकेमधल्या दिव्यांगांना सुद्धा पुढच्या दिव्यांग दिनाला एक वेगळी संधी मिळेल असा प्रयत्न आम्ही करतोय. त्याकरता मी महापालिकेचे आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या तमाम दिव्यांग आमच्या भावंडांना शुभेच्छा देतो.